आपण 1,500 रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये 2100 रुपये महिना आपण करणार आहोत। 2100 रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता, आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही। शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष विजेचं बिल येणार नाही, आम्ही शब्द दिलाय। आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ हा शब्द दिलाय। आणि आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे, फार्म हाऊस वाले, मोठे मोठे लोक, लेआउटचे लोक, मर्सडीज मध्ये फिरणारे लोक, त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही। पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची, शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही, याचाही निर्णय आपण करतो आहे। आपलं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतलाय, आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त बिल प्रत्येक महिन्यानी 10% वाढते, रेट प्रत्येक 10% वाढतात प्रत्येक वर्षी। पण माननीय देवेंद्रजींनी काल निर्णय घेतलेला आहे, आत्ताचा रेट 8 रुपये 10 पैसे आहे, पुढच्या 5 वर्षांनी जर ऍव्हरेज केलं तो 11 रुपये 20 पैसे झाला पाहिजे। ऍव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे, ज्या पद्धतीची भाववाढ चालू आहे, पण माननीय देवेंद्र फडणवीसजी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे, म्हणजे शेताचं वीज बिल आम्ही घेणारच नाही, शेतकऱ्याकडे घेणारच नाही। पण तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या 2029 मध्ये जेव्हा राजेश वानखेडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे 11 रुपये 20 पैसे होणार होतं ते फक्त 6 रुपये राहणार आहे। हा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे। आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे। आमचं सरकार निर्णय घेत आहे, मी निर्णय घेतोय, मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे, या अमरावती जिल्ह्याच्या पांधन रस्त्याला देणार आहे। या जिल्ह्यातले संपूर्ण पांधन रस्ते चांगले झाले पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे, शेतकऱ्याला पुराला मोटरसायकल घेऊन शेतात जाता आलं पाहिजे, आणि याकरता आम्ही काम करतो आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।